नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। प्रभाग क्रमांक 23 ते शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॅली संपन्न। बाईक रॅलीच्या माध्यमातून शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मोठे शक्ती प्रदर्शन। मतदारांकडून रॅलीचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत। प्रभाग क्रमांक 23 चे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे अधिकृत उमेदवार योगेश मस्के, अश्विनी आमले, अन्सर सय्यद आणि शारदा चव्हाण यांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॅली काढण्यात आली होती। सदर बाईक रॅलीच्या माध्यमातून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले। प्रभागातील प्रत्येक भागात जाऊन मतदारांना नमस्कार करत धनुष्यबाण आणि घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन केले। मतदारांकडून रॅलीचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले। मतदारांकडून आम्हाला प्रचारादरम्यान उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्याबद्दल सर्व मतदारांचे आम्ही आभार मानतो। तसेच येत्या 5 जानेवारीला धनुष्यबाण आणि घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला विजयी करा असे आवाहन यावेळी उमेदवार योगेश मस्के आणि त्यांच्या सहकार्यांनी केले आहे। सदर बाईक रॅलीत प्रभागातील नागरिक, युवक, युवती, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रभागासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 23 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार विजयी करा। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2024 अश्विनी आमले यांची विजय आहे धनुष्यबाण शिक्षण डी फार्मसी कुटुंबात सामाजिक कार्याचा वारसा असल्यामुळे आणि शिवसेना प्रभाग क्रमांक 23 ते शिवसेना